ओंकार बोल. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर सध्या ओंकार नामक हत्ती धुमाकूळ घालत आहे. त्याचं नेमकं वय किती हे जाणून घेण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न. ओंकार हत्ती हा बाहुबलीच्या कळपातील क्रमांक 4 नंबरचा हत्ती. 12 एप्रिल 2024 साली मादीनं एका पिल्लाला जन्म दिला. त्यानंतर लागलीच 15 दिवसामध्ये ओंकारने आपला कळप सोडला. 10 मे 2024 साली मोर्ले येथील अननसाच्या शेतामध्ये ओंकारचं प्रथमतः नामकरण करण्यात आलं. मागील दशकभरात एका नर हत्तीची रेलचेल तिरेली भागात होती, पण नंतर 7 मे 2022 मध्ये हा नर हत्ती आपल्यासोबत एक छोटी मादी व 3 पिल्ले सोबत घेऊन आला. यात ओंकारचा पण समावेश होता. त्यांनी केर गावात देवतळी चिखल उडवण्याचा व्हिडिओ आमच्या ट्रॅप कॅमेऱ्यात आम्ही टिपला. यात ओंकारला छोटे सुळे पण दिसत होते. 7 मे 2022 साली केर येथील तळीमध्ये काढलेल्या व्हिडिओमध्ये ओंकारच्या सुळ्यावरनं तो टस्कर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कालांतरानं मागील 2 ते 3 वर्षात त्याच्या आकारमानात आणि त्याच्या सुळ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. कळपातील लहान नर पौगंडावस्था आली की मातेपासून दूर राहतात. अशा वेळी ते आपला स्वतंत्र अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात व अधिक आक्रमक होतात. गेल्या वर्षी हा ओंकार हत्ती कळपापासून विलुप्त होऊन चंदगड परिसरात एकटा फिरत होता. परत तो तिराळी परिसरात आला. 8 एप्रिल 2025 रोजी त्याच्या हल्ल्यात मोर्ले गावातील लक्ष्मण गवस या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नंतर तो काही काळ कळपात राहिला, पण दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी तो परत कळपात बाहेर पडून केर, निळवली, शिरवल, कर्णे, डोंगरपाल असा प्रवास करून तो 14 सप्टेंबर 2025 रोजी गोव्यात पोहोचला. साधारणतः नर हत्ती वयाच्या 10व्या वर्षी कळप सोडतो, परंतु ओंकार हत्तीची एकंदरीत वाढ बघितली असता तर त्याचा जन्म हा 2016 ते 17 याच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.